तर आज आपल्या या पॉडकास्ट मध्ये सुचित सुरेश सुर्वे हे आपल्या इथे आलेले, मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर सुचित सुरेश सुर्वे यांचं वैशिष्ट्य असं आहे की याच वर्षी त्यांनी MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, तोही जॉर्जियातून. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे FMG ही आपल्या भारतातली जी प्रॅक्टिस करण्यासाठी जी एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती सुद्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या पास होऊन आता तो MBBS म्हणजे डॉक्टर सुचित सुरेश सुर्वे झालेले आहेत. तर त्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन करतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहिती कळते की बऱ्याच लोकांना MBBS करायचं असतं आणि MBBS करत असताना काही वेळा आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही, आपल्याला नीटमध्ये कमी स्कोर येतो आणि अशा वेळी आपण काय करायचं? प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकायचं की परदेशात जायचं? मग त्याच्याबद्दल काय अडचणी आहेत, कशा प्रकारे होईल, असे बरेच प्रश्न आपल्या मनात येतात. आणि आपण हे प्रश्न घेऊन कधी कधी एखाद्या मेडिकल अभ्यासाशी संबंधित असणाऱ्या की जे आपल्याला मेडिकल अभ्यास कुठे करायचा याच्याबद्दलच्या एजन्सीकडे जातो. परंतु कधी कधी या एजन्सी आपल्याला पूर्ण सत्य माहिती देत नाही आणि आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. अशा वेळेस आपण प्रत्यक्ष जो विद्यार्थी शिकून आलेला आहे परदेशातून, जॉर्जिया येथील युनिव्हर्सिटीतून MBBS ची डिग्री घेऊन, याच्याबद्दल का चर्चा करू नये आणि ती माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल, या उद्देशाने आपण डॉक्टर सुचित सुरेश सुर्वे यांना आपण बोलवलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळी आपल्याला नीटमध्ये कमी स्कोर येतो आणि आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही, अशा वेळी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं की परदेशातील, जसं नेपाळमध्ये लोक जातात, रशियामध्ये जातात, जॉर्जियामध्ये जातात आणि बरेचसे काही देश आहेत त्या ठिकाणी सुद्धा MBBSचं शिक्षण घ्यायला जातात. मग कुठलं शिक्षण घेणं चांगलं आहे? की प्रायव्हेटमध्ये का शिकू नये? परदेशात का जातात लोक? की प्रायव्हेटमध्ये शिकणं चांगलं आहे? तुमच्या मध्ये काय आहे ते आम्हाला तुम्ही जरूर सांगा. ठीक आहे. तर सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला जमिनीवरची एक्झाम मतलब खालचीच एक्झाम आहे नीट, ती तुम्हाला क्लिअर करायला लागते सर्वात आधी. ठीक आहे, तुम्ही त्यासाठी एलिजिबिलिटी स्कोर्स असतात त्याच्यावरती आलं पाहिजे. तर त्यानंतर तुम्ही विचार करू शकता इंडियामध्ये MBBS करू शकता तुम्ही ॲज अ गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नाही तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये करू शकता. तर सर्वात पहिला लोक हेच विचार करतात की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करूया MBBS, आणि ते फीज वगैरे पण कमी आहे. पण प्रॉब्लेम हेच आहे की सीट्स, कारण माझी बॅच होती 2019-20ची, तेव्हा 15 लाख स्टुडंट्स बसलेले आणि त्यामधून 1 लाख सीट्स होते आणि 1 लाखमधून फक्त 85,000 सीट्स गव्हर्नमेंटचे होते आणि 15,000 प्रायव्हेटचे होते. तर त्यामध्ये कॉम्पीट करण्यासाठी खूप लोक होते. 15 लाख स्टुडंट्समध्ये ते जे टॉपर्स आहेत त्यांनाच ती गव्हर्नमेंट कॉलेज भेटतात. तर आम्ही पण ट्राय केलं गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंट सर्वांचं पहिलं ऑप्शन प्रेफरन्स ऑफकोर्स MBBSच असतं. नंतर मग माझं सेकंड फिजिओथेरपी होतं, नंतर BHMS BAMS होतं, पण सर्वांचं MBBS होतं. तर मला MBBS लागून नाही म्हणून फिजिओथेरपी लागलं मला, नंतर BHMS लागला. पण सर्वांचा विचार तेच होता की MBBS म्हणून मी काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण गेलो. तर तिथे डोनेशन्स द्यावं लागतात, खूप पैसे लागतात, म्हणजे ऑलमोस्ट 1-2 करोड द्यावं लागतात. हो, आणि त्यानंतर फीज वेगळे. डोनेशन्स तर फक्त एंट्री, कॉलेज एंट्री तुम्हाला देते फक्त, त्यानंतर फीज वेगळे 8 lakhs to 15 lakhs पर इयर फीज असतात. तर जे करणार आहे ते इंडियामध्ये करतात MBBS प्रायव्हेट कॉलेजमध्ये, आणि गव्हर्नमेंट तर सर्वात बेस्ट. ठीक आहे, जर ह्याच्यातून पण अजून एक ऑप्शन असतं, तुम्ही अब्रॉडला जाऊन MBBS करू शकता. अब्रॉडमध्ये प्रायव्हेटमध्ये जेवढे फीज घेतात त्यापेक्षा तर कमीच आहे, म्हणजे कंट्री टू कंट्री डिपेंड करतो फीज. जसं जॉर्जियामध्ये 40-50 lakhs पर्यंत होऊन जातं, रशियामध्ये थोडं कमी आहे,
फिलिपिन्स आहे, युक्रेन आहे, नंतर ऑस्ट्रेलिया पण आहे, तुम्हाला नेपाळ. UK आहे, नेपाळ आणि चायना वगैरे पण आहे. तर असे कंट्री टू कंट्री डिपेंड करतं असे फीजचे आपल्या. मग प्रायव्हेट मध्ये करणं खर्चिक आहे की परदेशात करणं जास्त खर्चिक आहे? कुठे आपल्याला प्रायव्हेट मध्ये करणं जास्त खर्चिक आहे हा. ऍक्च्युली म्हणायला गेलं तर माझ्याप्रमाणे. हा. कारण बाहेर तर कमी ह्याच्यामध्ये होतं म्हणून जास्त लोक प्रिफर करतात की बाहेरच का ना जाऊन MBBS करून मग वापस इंडियामध्ये येऊन कंटिन्यू करू शकतो आपण. ओके. नाही, मी असं ऐकलंय की प्रायव्हेट मध्ये जवळजवळ 1-1.5 करोड लागतात. हो. या उलट आपलं 4 वर्षाचं एज्युकेशन हो. हे 30-35 लाखात हे परदेशात होतं. हो. हे खरं आहे का? ते खरं आहे. ओके. तर तुम्ही ज्यावेळी परदेशात शिक्षण घ्यायचं ठरवलं तर मग तुम्ही राहता तर मुंबईत, बरोबर? आणि मग तुम्ही जॉर्जियाला जाण्यासाठी तिकडचंच मेडिकल एज्युकेशन घ्यायचं हे काय ठरवलं? अच्छा. तर जायच्या आधी तर सर्व राऊंड्स होतात नीटच्या नंतर, तर त्यामध्ये आम्ही ट्राय केलं. तर त्यामध्ये मला फिजिओथेरपी BHMS लागलेला. ओके. तर ते घ्यायचा मी विचार केलेला, पण माझं तेच होतं की मला MBBS करायचंच होतं. तर त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी पण काही कन्सल्टन्सी बघून ठेवलेले आणि त्यामध्ये आम्ही जाऊन विचारायचो की कसं असायचं अब्रॉडचं, कसं MBBS आहे आणि काय आहे. पप्पानी पण रिसर्च केलं, मी पण रिसर्च करायचो आणि त्याप्रमाणे आम्ही कन्सल्टन्सीमध्ये जाऊन विचारलं 2-3 ठिकाणी. तर त्यामध्ये माझं फर्स्ट शुअर होतं की मी रशियाला जाणार होतो आधी MBBS करण्यासाठी. तर नंतर खूप सारे ते लोक ब्रॉशर्स देतात की असं असं हे आहे, फी एक्सपेन्सिस आहे, असं आहे, 5 इयर्सचा कोर्स आहे, 6 इयर्सचा कोर्स आहे कुठल्या कुठल्या कॉलेजेसमध्ये. तसं त्या लोकांनी दिलं ब्रॉशर आणि त्यानंतर अजून 2-3 ठिकाणी आम्ही फिरलो. त्यानंतर माहिती पडलं की जॉर्जिया पण चांगली कंट्री होती आणि त्यामध्ये एक चांगली गोष्ट होते की त्यातले जे टीचर्स वगैरे असतात ते USMLE पास्ड असतात. USMLE वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे USची, त्यामुळे तुम्ही US मध्ये प्रॅक्टिस करू शकता. तर त्यांच्या हाताखाली शिकायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी हे एक विचार केला की जॉर्जियाला जाईल, असं माझ्या वडिलांचा पण विचार होता आणि माझं पण शुअर झालं की मग लास्ट ऑप्शन होता की जॉर्जिया. अच्छा, म्हणजे जॉर्जियामध्ये जे शिकवणारे जे डॉक्टर्स आहेत तुम्हाला शिकवणारे हो. ते USMLE या एक्झाम पास झालेले असतात आणि ते US मध्ये प्रॅक्टिस करू शकतात, हो, बरोबर? US मध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला जो त्यांचा शिकवण्याचा अनुभवाचा खूप फायदा होईल हो. आणि तुम्ही चांगल्या तऱ्हेने तुमचं हो. शिक्षण योग्य तऱ्हेने पूर्ण करू शकता आणि म्हणून तुम्ही जॉर्जियाची निवड हो, बरोबर. म्हणून जॉर्जिया. व्हेरी गुड. तर जॉर्जियामध्ये समजा शिकायला जातो किंवा परदेशात शिकायला जेव्हा जातो आपण, तर आपल्याला आपली नीट एक्झाम पास असली पाहिजे का? हो. तर एक आहे की जर तुम्ही नीट क्रॅक करतात आहे, तर त्यामध्ये तुमचं मिनिमम स्कोर डिपेंड असतो आपला ह्याच्यावर, कास्टवर डिपेंड असतं. SC ST OBC साठी 120 आहे something आणि ओपनसाठी 150 आहे. ओके. तर त्याच्यावरती गेलं तर तुम्ही म्हणजे एलिजिबल आहे Foreign मध्ये MBBS करण्यासाठी. हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ही एक्झाम क्रॅक नाही केली, म्हणजे 120 अबाव 150 अबाव नाही झाले, हा, हा. तर एक आहे तुम्ही की तुम्ही जाऊ शकतात बाहेर, पण वापस तुम्हाला इंडियामध्ये यायला प्रॉब्लेम होतो. इंडियामध्ये तुम्ही वापस प्रॅक्टिस नाही करू शकत. ओके. तुम्ही त्यातून पुढे त्याच कंट्रीमध्ये प्रॅक्टिस करू शकतात, नाहीतर त्यातून दुसरं कंट्री तुम्ही निवडून प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे तुम्ही जर नीट परीक्षा त्या विशिष्ट क्रायटेरिया पास केला नाही तर तुम्हाला भारतात तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. हो. बऱ्याच जणांना या गोष्ट माहित नसेल, तर तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि फॉरेनला शिकण्याला जाण्यापूर्वी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण आपण जातो किंवा कन्सल्टन्सी आपल्याला या गोष्टी सांगत नाही हो. आणि मग आपल्याला ते अंधारात ठेवतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपली फसगत झाली, तर तसं होऊ नये. आणि म्हणून आपल्याला डॉक्टर सुचित हे खरंच फार महत्वाची अशी माहिती आज आपल्याला देत आहेत. अच्छा, दुसरी महत्वाची गोष्ट, जशी नीट बद्दल तुम्ही माहिती सांगितली, तसंच 12वीच्या पर्सेंटेजची पण अट असते का? हो.
ते ॲक्च्युली काय 45% की 50%च्या वरती जायला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही नीट देऊ शकता. Okay. आणि नीटमध्ये 120 जसं मी म्हटलं, हा. 121 जर त्याच्या category वरती ला गेलं तरच तुम्ही 120. अब्रॉडला जाऊ शकता. Okay. हे असे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. मग हाच क्रायटेरिया अब्रॉडला जायसाठी पण आहे. हो. बरोबर ना. हम्म. बरं. मला वाटलं की नीटची काही आवश्यकता नाही, काही जण म्हणतात हो. तर नीट सुद्धा आवश्यक आहे. हो, तुम्हाला आवश्यक जर आहे. भारतामध्ये येऊन परत प्रॅक्टिस करायची असेल तर हो. तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण होणं फार गरजेचं आहे. अच्छा, आता आपल्याला पर्सेंटेज, परीक्षा, याच्या एंट्रन्स एक्झाम, 12वीचे मार्क्स याच्याबद्दल तर कळलं. आता ज्यावेळी आपण परदेशात MBBS शिक्षण घ्यायला जातो त्यासाठी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट गरजेचे आहेत, आवश्यक आहेत, जे आपण त्याची सुद्धा तयारी केली पाहिजे? अच्छा, तर सर्वात आधी जर तुम्हाला अब्रॉडला जायचं असेल तर सर्वात बेसिक डॉक्युमेंट्स झाले म्हणजे त्यांचं तुमचं मार्कशीट, 12ची मार्कशीट लागते, नंतर नीटचं सर्टिफिकेट लागतं. हे 3 इम्पॉर्टंट आहे. आणि ॲज एन इंडियन आहे तुम्ही त्यासाठी पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे बेसिक गोष्टी डॉक्युमेंट्स आहे आणि विजा तुम्हाला लागतं. हां, आणि विजा तर आहेच, जर बाहेर जायचं असेल तर विजा. तर या महत्वाचे डॉक्युमेंट आपल्याला हो. लागेल. आणि हे डॉक्युमेंट तुम्ही स्वतः तयारी केली, जसं पासपोर्ट, हो. ठीक आहे, पासपोर्ट, विजा आणि इतर काही ज्या गोष्टीची हा. की तुम्हाला त्या ज्या एजन्सी ज्या आहेत मदत करतात हम्म. ते तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी मदत केली का? तर फक्त पासपोर्टसाठी तर मी स्वतःहून काढलेला पासपोर्ट होता माझ्याकडे आधीपासून, पण ज्यांचं पासपोर्ट नाही आहे त्यांना एजन्सी मदत करते आणि पुढे पासपोर्ट विजा काढायला. करता? आणि विजा करता सर्वांना तेच करतात Okay. की विजासाठी विजाचं प्रोसेस पूर्ण आपला पासपोर्ट पासून सर्व डॉक्युमेंट्स त्यांच्याकडेच असतात आणि ते लोकच पुढे कॅरी ऑन करतात. अच्छा, या जी काही तयारी होते ऍडमिशन याच्यासाठी किती वेळ लागतो, किती कालावधी लागतो, किती महिने लागतात की काही? मिनिमम 6 months लागतात. ओके, ऍडमिशन प्रोसिजर process, पूर्ण होणार. हा, procedure म्हणजे तुमचा पूर्ण. तो 12वी नीटचा रिझल्ट लागल्यापासून लागल्यापासून तिथे प्रवेश घेण्यापुरते हो, हा 6 मोठा जो months. कालावधी 6 महिने 6 लागतात. months मिनिमम. ओके ओके, कमीत कमी 6 महिने. तर आपण ज्यावेळी जॉर्जियामध्ये आपल्याला किंवा कुठेही जाताना एकंदरीत जी फीज आहे ती पूर्ण कोर्सची 4 वर्ष 5-6 वर्षाची काय असते ती सगळी एकदम भरायची की टप्प्याटप्प्याने भरायची असतात? ऍडमिशन प्रोसिजर, राहण्याचं हे कसं काय असतं की एजन्सी कशा तऱ्हेने आपल्याला यामध्ये चार्ज करतं की जेणेकरून लोकांनाही कळलं पाहिजे की बाबा याचा नेमका खर्च किती आणि तो कसा द्यायचा असतो? फर्स्ट ऑफ ऑल हे सर्वात आधी तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यावी लागते. त्यामध्ये सर्व ते काम एजन्सीचं असतं. प्रोसेसिंग फीमध्ये तुमचं विजाचं काम झालं, पासपोर्ट वगैरे झाला, नंतर MCI अप्रूव्ह असतं कॉलेज वगैरे, ते सर्व चेक करतात ते. तर ते सर्व प्रोसेसिंग फी ते लोक घेतात, एजन्सी घेतात. आणि पुढचं म्हटलं तर 1st to 6th year पासून जे MBBSचा खर्च आहे ते लोक आपल्याला बोलू शकतात की तुम्ही बल्क अमाऊंट द्या. तर बल्क अमाऊंटमध्ये तुम्हाला एवढे कन्सेशन देईल. म्हणजे 30 lakhs फीज असेल तर तुम्हाला बोलेल की 24 lakhs द्या आम्हाला. ओके. आणि डिस्काउंट देतात आणि पुढे आम्ही बघून घेऊ. पुन्हा 6th year तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचं राहण्याचं, खाण्याचं खर्च प्लस सगळं त्याच्यातच, प्लस तुमचं आणि फीज कॉलेजची सर्व त्यातच इन्क्लुडेड असतं. आणि त्यानंतर 6 वर्ष काय बघण्यासाठी काय हेच नाही, गोष्टच नाही. आणि एक आहे, तुम्ही जसं तुम्ही म्हटलं टप्प्याटप्प्याने भरू शकतो आपण. हर एक वर्षी आपण एवढे अमाऊंट फी पे करू शकतो डायरेक्ट कॉलेजला. कॉलेजचं पण बँक अकाउंट्स असतात डायरेक्ट, तर तुम्ही डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये फीज डिपॉझिट करू शकता. आणि पर्सनल एक्सपेन्सेस तुम्ही मग स्वतः करू शकता त्यामध्ये. ते वेगळं झालं मग तुम्ही जसं म्हटलं तसं. ओके. आणि आता तुम्ही ऍडमिशन कोणत्या वर्षी घेतला? 2019. 2019ला. आणि मग तुम्ही एकदम पैसे भरले की टप्प्याटप्प्याने भरले? मी टप्प्याटप्प्याने पर इयरच भरत. हा, पर इयर भरले. अच्छा, ओके. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही एकदम भरले तर डिस्काउंट मिळेल आणि जर टप्प्याटप्प्याने भरले तर पूर्ण रक्कम भरायची. पण ते आपल्याला सोयीस्कर पडतं की कारण कधी कधी आपल्याकडे पूर्ण पैसे एकाच वेळी असतीलच असं नाही. बरोबर आहे. आता ह्या ज्या सगळे आपले जे खर्च असतात याच्या व्यतिरिक्त अजून काही खर्च आपल्याला म्हणजे तिथे राहताना म्हणजे या फीज मध्ये हॉस्टेल फी, खाण्याचे आपले जे काही आहेत चार्जेस
आणि प्लस आपल्या शिक्षणाचं हे सगळं इन्क्लुडेड आहे का? Included आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये हो इन्क्लुडेड. हे सगळं included. ओके ओके. आणि समजा एखादा विद्यार्थी तिथे जाऊन आजारी पडला किंवा आणखी काही जर एक्सपेन्सेस असेल तर त्याच्याबद्दल कसं काही असतं? हो. तर एक तर इन्शुरन्स असतं. आपल्याला ज्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतो आणि तर त्या कॉलेजचा एक इन्शुरन्स पण असतं, कारण अटॅच हॉस्पिटल पण असतात. तर ते 80% काहीतरी अमाऊंट इन्शुरन्सच पे करते, 20% अमाऊंट आपल्याला पे करायला लागतं. तर ते एक आहे डिफरन्स. ओके, म्हणजे तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता, तुमचा Insurance घेऊ शकतो. 20% प्रीमियम भरायचा हो. किंवा 80% तुम्हाला तुमचे खर्च आजारपणाचे वगैरे होऊ शकतात. अच्छा, ज्यावेळी आता MBBS आपलं ऍडमिशन झालं, आपण त्या ठिकाणी ऍडमिशन गेल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीत तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास झाला का? आणि झाला असता तो कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि त्याच्यावर कशा तऱ्हेने आपण मात केली पाहिजे? हो. तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी गेलो इथून, तेव्हा सर्वांना होम सिकनेस तर होताच. बरोबर. तर ते माझं 1-2 महिन्यात तेच चालू होतं ओके ओके. की घरापासून लांब आहे, कसं स्वतःचं काळजी घेऊ. आधी पप्पा मम्मीवर डिपेंडेंट होतो आणि आता स्वतःहून करतोय सर्व. तर ते एक अडचण येतेच स्टार्टिंगला, हा. ते सर्वांनाच येते ॲक्च्युली. बरोबर. तर हे आलं मला 2-3 महिने. त्यानंतर जेव्हा फ्रेंड सर्कल्स आपले बनतात, मग ते फ्रेंड सर्कल सोडून एक फॅमिलीच बनते. हो. असं सोडून, कारण ते पण कोण आजारी पडलं तर काळजी घ्यायला येतात. तर ते पण असे वाटतात की घरचेच आहे आपले येतात. तर असं थोडं सेटल इन होऊन 6 वर्ष माझे पण गेले आणि एक फॅमिलीच तयार झाली एंडपर्यंत. पण नंतर 6 वर्षापासून वापस इंडियामध्ये येताना मग कसं तरी वाटत होतं की म्हणजे तुम्हाला यावंसच वाटत होतं, एवढी तिकडे अटॅचमेंट झाली. हो. ओके. तर असं होतं. व्हेरी गुड. अच्छा, म्हणजे आपल्याला काही दिवस त्याचा त्रास होतो, होम सिकनेस होतो, हो. पण हळूहळू जसे आपले मित्र वाढतील, हो. एक फॅमिली बनते आणि मग आपल्याला या गोष्टीवर आपल्याला आपोआपच मात करता येते आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळतो. तर आपण जॉर्जियामध्ये किंवा कुठल्याही देशात गेल्यानंतर भाषेची अडचण येते. तर मग या भाषेच्या अडचणीवर तुम्ही कशा तऱ्हेने मात करता किंवा तिकडच्या लोकांशी कसं ऍडजस्ट करता? तर फर्स्ट इयर आमच्या कंट्रीमध्ये जॉर्जियामध्ये तुम्हाला जॉर्जियन लँग्वेज शिकायलाच लागते लँग्वेज. आणि त्यानंतर तुम्हाला बेसिक जॉर्जियन तर येतेच. त्यामध्ये तुम्ही शॉपमध्ये कन्व्हर्सेशन करू शकतात आणि 70% पॉप्युलेशन जॉर्जियनच बोलते आणि 30% पॉप्युलेशन इंग्लिश बोलते. त्यामध्ये आमचे पूर्ण कोर्स इंग्लिशमध्येच होता आणि प्रोफेसर पण इंग्लिशच बोलायचे. तर त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला. पण तुम्हाला जॉर्जियन ही लँग्वेज यायलाच पाहिजे, कारण डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला जर बाजारात वगैरे कुठे जायला लागेल तर ॲटलिस्ट बेसिक जॉर्जियन यायला पाहिजे की काय सामान पाहिजे काय नाही. तर हे स्टार्टिंगला येतं, नंतर तुम्हाला थोडं सवय होऊन जातं आणि तुम्ही फ्लुएंट पण होऊन जातात. ॲट द एंड ऑफ दी इयर्स होऊन जातात, थोडं फ्लुएन्सीमध्ये होऊन जातात. आणि तिकडच्या माणसांबद्दल काय म्हणाल, कशी आहेत तिकडची माणसं? माणसं म्हटलं तर चांगले आहे म्हणजे असे तर. पण जॉर्जियामध्ये थोडे मला वाटले की थोडे रूड असेल, पण त्यांचे टोनच तसं होतं की ते लोक एकदम त्यांचं हाय पिच होतं. ओके. आपल्या इंडियनमध्ये मोस्टली मेल व्हॉइस लो पिच असतं, फिमेल व्हॉइस असं हाय पिच असतं. तिथे मेल व्हॉइस असं हाय पिच मध्ये होतं, असं वाटायचं की बाबा हेच करतं. पण नाही, पण तसं नाही. पण तसं मूळ नाही. माणसं माणसं चांगली. फक्त त्यांचा जो टोन तसा आहे. टोन तसा आहे त्यांचा. ओके ओके तसं चांगलं होतं ओव्हरऑल. ओके. आणि आता तुम्ही ज्यावेळी शिक्षण घेतलं तर तिकडचं जो शिक्षणाचा जो क्वालिटी आहे, दर्जा आहे, शिकवणारे प्रोफेसर म्हणा, याच्याबद्दल तुम्ही काय लोकांना सांगू इच्छिता? कशा प्रकारचं शिक्षण आहे, क्वालिटी एज्युकेशन आहे का? तर फर्स्ट ऑफ ऑल एक्सपिरियन्स टीचर्स होते सर्व. त्या लोकांनी कुठे ना कुठे प्रॅक्टिस केली आहे खूप वर्षी. त्यानंतर ते लोक ॲज इन टीचिंग कंटिन्यू करतात आहे आणि त्यांचं नॉलेज, त्यांचे प्रॅक्टिकल गोष्टी ते आम्हाला सांगतात. तर आम्हाला पण चांगलं वाटतं. आणि मोस्ट ऑफ द टीचर्स आमच्या युनिव्हर्सिटीमधून ते USMLE वगैरे क्रॅक केलेलं आहे त्या लोकांनी. आणि वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे ती. US मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायचं झालं तर ते तुम्ही क्रॅक करून जाऊ शकता US मध्ये.
पण मोस्ट ऑफ द प्रोफेसर लोकांनी ते क्रॅक केलेलं आहे आणि तेच प्रोफेसर आम्हाला शिकवतात, तर ते खूप मोठं गोष्ट आहे म्हणजे आमच्यासाठी. जे शिकवणारे आहेत ते मुळातच खूप चांगल्या हो. US हो. ही एक्झाम क्रॅक करून आल्यामुळे ते क्वालिटी एज्युकेशन देणारेच प्रोफेसर हो. आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारं शिक्षणही हो. चांगलंच आहे. हो. बरोबर ना? हो. तर मनात लोकांच्या मनात ही शंका नसावी म्हणून तुम्ही हो. सांगितलं बरं झालं. अच्छा, दुसरी अशी गोष्ट आपल्याला आहे की आता आपलं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही जण तिथेच कदाचित प्रॅक्टिस करत असतील किंवा काही जण आपल्या स्वतःच्या देशात, जसं आता आपण भारतात येऊन आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, तर त्याकरता आपल्याला काय करावं लागतं? तर जर तुम्हाला वापस इंडियामध्ये येऊन प्रॅक्टिस करायचं असेल तर एक्झाम असते एक FMG म्हणून, नाही तर नेक्स्ट बोलू शकता तुम्ही. आता 2026-27 पासून येणार आहे नेक्स्ट असे बोलतात आहे. पण FMG म्हणून एक्झाम आहे, तर ती तुम्हाला क्रॅक करावी लागेल जर तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करायचं असेल. आणि त्याचं अराउंड 300 मार्क्सची एक्झाम असते आणि 150 अबाउट तुमचं पासिंग स्कोर असतं. असतो. हां. आणि जर तुम्ही ती एक्झाम क्रॅक करतात आहे तर तुम्ही इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला लायसन्स भेटतं ॲज अन इंडियन डॉक्टर, तुम्ही करू शकतात कंटिन्यू इंडियामध्ये. म्हणजे प्रत्येकांना फॉरेन मधून शिकून आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी FMG ही एक्झाम पास करणं आवश्यकच आहे, कंपल्सरी. आवश्यक आहे. हो. बरोबर, तरच तुम्ही भारतामध्ये Practice. प्रॅक्टिस करू शकता. हो. अच्छा, ठीक आहे. पण मग या परीक्षेची तयारी तुम्हाला अशी खास करावी लागते का? काय करायला पाहिजे त्या परीक्षेची तयारी कर? कारण मी असं ऐकलं की ती परीक्षा खूप कठीण असते आणि त्याचा रिझल्टही फार कमी लागतो. हे खरं आहे का? हो. ओके. तर ड्युरिंग द कोर्स तुम्हाला जे सब्जेक्ट्स येतात तेच ॲक्च्युली सब्जेक्ट्स FMG मध्ये असतात आणि फक्त काही गोष्ट काय वेगळे आहे सब्जेक्ट्स, म्हणजे गाईडलाईन्स झाले इंडियाचे वेगळे असतात, तर त्यासाठी वेगळे सब्जेक्ट आहेत, ते तुम्हाला अभ्यास करायला लागतं. आणि एक्झाम कठीण म्हणजे ॲक्च्युली कठीण आहे क्रॅक करण्यासाठी. जर तुम्ही विचार केला क्रॅक करायचा तर तुम्हाला 1-2 वर्ष आधीपासून प्रिपॅरेशन चालू करायला ओके, लागतं. ओके, ओके. तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये कुठे ना कुठे करू शकतात क्रॅक. जर ती एक्झाम क्रॅक नाही झालं तर हर 6-6 महिन्यांनी ती एक्झाम असतेच, तर तुम्ही वापस ती देऊ शकता तुम्ही. पण तो तुमचा वेळ त्याच्यात हां, जाईल. त्यात पण जर तुमचा वेळ सायमल्टेनियसली तुम्ही अभ्यास करत असताना हां. याही परीक्षेची ती तयारी केली तर तुमच्यासारखे हां. पहिल्याच प्रयत्नात म्हणजे हो. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुम्ही ती क्लिअर हो. जशी केली तसे इतर लोकही करू शकतात. म्हणजे तुमचं म्हणणं हो. असं आहे की तो अभ्यास करताना या परीक्षेची तयारी सायमल्टेनियस करली तर तुमचा फायदा होईल आणि मेन म्हणजे वेळ वाचेल. हो. तुम्हाला जर पुढचं एज्युकेशन जसं MD करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 6-6 महिन्यांनी परीक्षा येतात, हो. पण वेळ वाचवला वेळ जातो. वाया जातो. अर्थाने ही फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं फार गरजेचं. आता तुम्ही डॉक्टर सुचित MBBS हे झालेले आहात, तर तुमचं पुढे काय गोल आहे? पुढचं काय ध्येय आहे? आता FMG क्रॅक केल्यानंतर मी विचार केला आता इंटर्नशिप इंडियामध्ये मुंबईमध्ये कुठेतरी लागेल तर बेटर आहे. तर त्यानंतर मी MD करायचा विचार आहे माझा, MS. त्यासाठी नीट PG तुम्हाला वापस जायला लागते. ओके. तर नीट PG साठी पण 180 मार्क्स एक्झाम असते. तर त्याप्रमाणे तुम्ही जर मेरिटमध्ये आले तर तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. जर मार्क्स तेवढे नाही आले तर ते आपल्याला गव्हर्नमेंटच देते, अलॉट करते आपल्याला स्पेशालिटी, तर ते घ्यायला लागतं आपल्याला. म्हणजे जर तुम्ही मेरिट मध्ये आलात हां. तर तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. नाहीतर मग तुम्हाला गव्हर्नमेंट जे देईल ते स्पेशलायझेशन तुम्हाला घ्यायला लागेल. हो. म्हणजे त्यावेळी तुमच्याकडे चॉईस नसेल. हो. बरोबर ना? हो. असंच आहे. ठीक आहे. तर आजच्या घडीला तुम्ही जे आपली काही ऑडियन्स आहे ज्यांना MBBS फॉरेनला करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल, काय मेसेज देऊ इच्छिता? तर एकच आहे की जर तुम्ही बाहेर जात आहे तर एक आहे तुम्ही एकटेच बाहेर जाणार आहे, एकटेच येणार आहे, तर तुम्हाला स्वतःहूनच पुणे जर्नी तुमच्यासोबत आहे. तुम्ही ज्या मिशननी जातात आहे अभ्यास आणि MBBS तुम्हाला मनापासून करायचं आहे तरच तुम्ही जावा पुढे. आणि वापस इंडियामध्ये येऊन FMG ही टफेस्ट एक्झाम आहे, तर तुम्ही क्रॅक करू शकता जर तुम्ही मनापासून अभ्यास केला तर.
आता MBBSचं शिक्षण तुम्ही इथपर्यंत पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लक्षात राहण्यासारखी एखादी गोष्ट शिक्षण घेताना जी तुम्हाला आमच्याबरोबर शेअर करायला आवडेल? तर एक आहे प्रॅक्टिकल नॉलेजेस, जे हॉस्पिटलमध्ये केसेस वगैरे येतात, तर कुठले कुठले इन्सिडेंट्स असतात, ते खूप त्यामध्ये शिकण्यासारखं आहे की अरे अच्छा असं पण होऊ शकतं, असं पण होऊ शकतं. तर त्यामध्ये तुम्हाला ते एक्सपोजर भेटतं, तर ते खूप म्हणजे त्यामध्ये एक मेमरी बनते आणि तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज जे तुम्ही बघता ते जास्त तुम्ही रिटेन करू शकता डोक्यात. रिगार्डलेस टू तुम्ही जे थिअरी वाचतात आहे ते जास्त तुम्ही लक्षात नाही राहू शकत. तर एक मला चांगलं वाटतं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज रादर दॅन थिअरी नॉलेज. रादर दॅन थिअरी. बरोबर. तर ही एक गोष्ट आहे. अच्छा. तर या एवढ्या वर्षाच्या कालावधीत तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्यात कोणत्या प्रकारचं स्किल डेव्हलप झालं? कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून दूर, आपण घरी असतो तेव्हा सगळे काही आपल्या आई वडिलांवर डिपेंडेंट असतो. कुठलं स्किल डेव्हलप तुमच्यामध्ये झालं? एक तर आहे मी इंडिपेंडेंट झालोय. ओके. आता सर्व काम स्वतःहूनच करतो. बरोबर. कारण आधी पप्पा मम्मीवरच डिपेंडेंट होतो. ओके. आणि एक आहे थोडं कॉन्फिडन्स वाढलाय व्हेरी गुड. खूप साऱ्या गोष्टींमध्ये. आणि एक तुम्ही इंटेलेक्च्युअल बनतात की तुम्ही जेव्हा प्रेझेंट करता, प्रेझेंटेशन देतात तिथे, तर एक स्टार्टिंगला होतं थोडं घाबरण्यासारखं वाटतं. कारण माझ्या सेम सोबत पण झालं आहे की आधी जेव्हा फर्स्ट सेकंड प्रेझेंटेशन होतं मी पण घाबरलेलो, पण त्यानंतर जसं सवय होते तर एक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो. बरोबर. तर हे एक चेंजेस आले माझ्या. आणि कोणत्या प्रकारे म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आपल्या ह्या ज्या काही गोष्टी आपण बघतो की ज्यावेळी आपल्याला ह्या ज्या कन्सल्टन्सीज आहेत ज्या आपल्याला आग्रहला, तशा काही गोष्टी असतील ज्या लपवले, म्हणजे काही हिडन एक्सपेन्सेस किंवा काही गोष्टी आपल्याला आपल्यापासून ते लपवून ठेवतात, ज्या आपल्याला नंतर कळतं की अरे या एजन्सीने आपल्याला सांगितलंच नाही. असं काही असतं का? माझा एक्सपिरियन्स होतं की कुठल्या गोष्टींमध्ये जसं काय त्या लोकांनी बल्क अमाऊंट मागितलेला आणि जे प्रोसेसिंग फी असतात, तर ते प्रोसेसिंग फी असं आहे की आपण स्वतःहून पण करू शकतो. पासपोर्ट काढायचं म्हटलं तर आपण घरी बसून पासपोर्ट काढू शकतो. विजा म्हटलं तर आपण घरी बसून विजासाठी अप्लाय करू शकतो. तर हे सर्व अमाऊंट्स खूप कमीमध्ये होत जातं आपण स्वतःहून जर ट्राय केलं तर. आणि जर नसेल तर ते एजन्सी तर करतेच त्यांच्यावर. आणि बल्क अमाऊंट म्हटलं तर ते लोक त्यांचं आणि कॉलेजचं अटॅचमेंट असतं कन्सल्टन्सी आणि कॉलेजमध्ये, तर त्यामध्ये ते लोक कमीमध्ये बोलतात की करून देईल तुमचं सर्व. पण त्यामध्ये त्यांचे हिडन अमाऊंट्स असतात की पर इयर त्यांना त्यांची फीस कन्सल्टन्सीला पण भेटत असते थोडे अमाऊंट्स. तर एक ते हिडन अमाऊंट आहे. तर ते एक बेटर आहे की तुम्ही स्वतःहूनच पर इयर डिरेक्ट युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये पे करत जावं. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की माझ्या वडिलांनी तसंच केलं. पर इयर आम्ही फीस भरत होतो पर सेमिस्टर. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्या एजन्सीला एकदम पैसे न देता तुम्ही युनिव्हर्सिटीला गेले तर तुमचे पैसे वाचू शकता. हो. एक. आणि दुसरी गोष्ट, काही वेळा आपल्या अज्ञानापायी, जसं आपण पासपोर्ट काढू शकतो, आपण विजा स्वतः मिळवू शकतो, या गोष्टी आपण स्वतः करू शकतो पण आपल्याला माहित नसतं. आणि त्याचे चार्जेस आपल्याला अननेसेसरी त्याचा भोदंड पडतो, जास्त पैसे भेटतात. पण जर हे आपण स्वतः केलं तर पैसे आपले नक्कीच वाचतील. बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की जर काही अशा गोष्टी आपण आधीच माहिती घेतल्या, पासपोर्ट काढला, विजा आपण अप्लाय स्वतः करू शकतो, आणि ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण स्वतः केल्यामुळे सुद्धा आपले पैसे वाचू शकतात, जेणेकरून आपल्याकडून जे एजन्सीज आहेत त्या पैसे जे आपल्याला खूप भरावे लागतील ते आपले वाचतील. आणि एकदम पैसे भरताना आपल्याला ते अमिष दाखवतात की तुम्ही एकदम पैसे भरा म्हणजे तुमचे पैसे वाचतात, तर तसं काही नसतं. तुम्ही टप्प्याटप्प्याने पैसे भरलात तर तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही स्वतः सुद्धा ऍडमिशनच्या बाबतीत जर युनिव्हर्सिटीची माहिती घेतली तर करू शकता. बरोबर आहे ना? तर यावरून अजून एक गोष्ट की आता आपण ज्यावेळी शिक्षण घेत असतो त्या तुमच्या ज्या 2000, मला वाटतं तुम्ही 2019ला ऍडमिशन केलं, बरोबर? तर 2019चा हा जो कालावधी आहे हा कोविडचा कालावधी आणि तो
आपल्या सगळ्या जगभरात त्याचं थैमान माजलेलं होतं आणि लोकांना खूप त्रास झाला. अशा वेळी तुम्ही तिथे तुम्हाला काय अडचणी आली या कोरोनाच्या कालावधीमध्ये? तर एक होतं की जसं आम्ही तिथे गेलो तर आमचा जेव्हा सेमिस्टर स्टार्ट झाला त्या दिवसापासूनच कर्फ्यू लागलेला अरे आणि क्वारंटीन करायला चालू केलेलं लोकांनी तिथे पण तिकडचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप स्ट्रिक्ट असते. तर त्यामध्ये आम्ही जे हॉस्टेलमध्ये होतो तर त्या हॉस्टेलच्या आतमध्येच ठेवलेलं आमच्या कन्सल्टन्सीने आणि बाहेर थोडं पण जायला दिलं नाही त्यांनी. तर थोडं ते स्टार्टिंगला प्रॉब्लेम होतच कारण माझ्यासाठी पण फर्स्ट टाईमच होतं ते सर्व आणि त्या टाईममध्ये आमचं जे एज्युकेशन होतं ते ऑनलाईनच चालू होतं आणि पुन्हा ॲक्च्युली पुन्हा ह्याच्यातच एज्युकेशन ऑनलाईनच चालू होतं मेडिकलच्या ह्याच्यामध्ये आणि ते आता जाऊन अप्रूव्ह होत आहे की फर्स्ट इयर तुम्ही ऑनलाईन केलं आहे कोविडच्यामुळे कारण ते पॅन्डेमिकच होतं एक प्रकारे. तर ते आमचं एज्युकेशन पण कंटिन्यू केलं आणि त्यामध्ये खूप लोक आजारी पण पडले पण इन्शुरन्स वगैरे होतं ते काय कवर अप करत होते तर त्यामध्ये जास्त काय आम्हाला खर्च वगैरे आला तुम्ही तेही गोष्टीवर मात केली. हो. आणि अजून एक तुमच्या या एज्युकेशन कालावधीमध्ये असं झालं की रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध. हो. तर तुम्हाला याची काही त्रास झाला का, झळ पोचली का? तसं बोलायला गेलो तर नाही काय झालं कारण जॉर्जियामध्ये तर असं काय झालं नाही आणि फर्स्ट ऑफ ऑल मी स्वतः रशियाला जाणार होतो फर्स्ट तर त्यामध्ये मी वाचलो की बरं झालं रशियाला गेलो नाही. आम्ही जॉर्जिया चूज केलं तेच बेटर होतं. आणि जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा आमचे 2-3 ग्रुप्स होते म्हणजे डिव्हिजन्स असतात असे. तर जेव्हा रशिया युक्रेनचे वॉर झालं तेव्हा खूप सारे स्टुडंट्स इंडियामध्ये वापस आले मग त्यांनी जॉर्जिया पण निवडलं पुढे कंटिन्यू करू शकतात ते एज्युकेशन. तर खूप सारे स्टुडंट्स आले जॉर्जियामध्ये तर त्यामध्ये आमचे ग्रुप्स पण वाढले डिव्हिजन्स आमचे ऑलमोस्ट 10-12 झाले डिव्हिजन्स. तर ते एक होतं गोष्ट. तर जे युक्रेनचे स्टुडंट्स होते माझे खूप फ्रेंड्स भेटले नवीन की असं असं आम्हाला प्रॉब्लेम झालं युक्रेनमध्ये रशियामध्ये. तर एक होतं की तिथे क्लिनिकल एक्सपोजर चांगलं होतं युक्रेनमध्ये मला ऐकायला तसं आमचं जॉर्जियामध्ये आम्हाला डमी देतात आणि युक्रेनमध्ये तुम्हाला बॉडीज देतात. तर खूप साऱ्या कंट्रीजमध्ये तुम्हाला बॉडीज भेटते प्रॅक्टिकलसाठी पण खूप साऱ्या कंट्रीमध्ये ते रूल्स अँड रेग्युलेशनच्या खिलाफ अगेन्स्ट आहे की नाही म्हणजे बॉडी नाही देऊ शकत आम्ही तुम्ही डमीजवर प्रॅक्टिस करू शकता. तर हे तुम्हाला विद्यार्थी रशिया युक्रेनमधले विद्यार्थी हे जॉर्जियामध्ये येऊन पुढचं शिक्षण कंटिन्यू केलं आणि अशा वेळी त्या तिकडच्या विद्यार्थ्यांचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला कळले आणि त्याच्यामुळे पण तुमचं नॉलेज वाढलं असं तुम्हाला सांगायचं बरोबर. तर तुम्ही जे आपले पुढची जी मुलं आहेत मेसेज जो द्यायचा आहे की त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता की पुढचं जे शिक्षण जर तुम्हाला परदेशात घ्यायचं असेल तर तुम्ही काय त्यांना मेसेज द्याल? तर एक माझ्यातर्फे मेसेज आहे की ॲडव्हान्टेजच आहे म्हणा की तुम्ही पुढे जाऊन इंडिपेंडेंट होऊ शकतात बाहेर आणि कॉन्फिडन्स पण वाढतं तुमच्या पर्सनॅलिटीजमध्ये पण चेंजेस येतात आणि जर तुम्हाला मनापासून MBBS करायचं आहे तुम्ही नक्कीच यशस्वी होईल आणि वापस इंडियामध्ये येऊन सुद्धा FMG क्रॅक करून तुम्ही चांगले डॉक्टर बनू शकता. तर डॉक्टर सुचित तुम्ही या ठिकाणी खूप वेळात वेळ काढून अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आपल्या ऑडियन्सला केलेलं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हे सगळ्या ऑडियन्सला आपण जे जे काही परदेशात शिक्षण घ्यायला जाण्यासाठी उत्सुक असाल MBBSचं शिक्षण की कधी आपल्याला जर भारतात जर आपला नंबर लागला नाही गव्हर्नमेंट जायचं आहे तर त्यांना हा पॉडकास्ट हा आवर्जून बघा. तुम्ही इतरांनाही तो शेअर करा त्यांच्या नॉलेजमध्ये भर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना परदेशात शिक्षण घेणं सुद्धा त्याच्यासाठी फायदा होऊ शकतो या पॉडकास्टचा. आणि डॉक्टर सुचित हे आपल्या वेळात वेळ काढून माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर सुचित. ऑल द बेस्ट.